नमस्कार, मी लाघवी सावंत। अयोध्येनंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज विठ्ठलाच्या दारी अर्थात पंढरपुरामध्ये दाखल होणार आहे आणि पंढरपूरमध्ये साधू आणि वारकऱ्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पंढरपूरमध्ये धर्मसभा होईल। ही ताजी दृश्य आपण या ठिकाणाची पाहतोय। मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक त्या ठिकाणी आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। तब्बल 27 एकर पसरलेल्या मैदानात अंदाजे 5 लाख शिवसैनिक येणार आहेत। दुपारी 1:30 वाजता चार्टर विमान हे सोलापूर विमानतळावर पोहोचेल। 11:15 वाजता उद्धव ठाकरे इथून निघतील। दुपारी 1:45 वाजता सोलापूर विमानतळावरून हेलिकॉप्टरनं पंढरपूरला ते रवाना होणार आहेत। ठाकरे कुटुंबीय शासकीय निवासस्थानी जाणार आहेत। निवासस्थानी जाऊन वारकरी संप्रदायातील मान्यवरांची भेट होईल, भेटीगाठी होणार आहेत आणि बरोबर 4 वाजता विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाकरता उद्धव ठाकरे पोहोचतील। यानंतर मात्र सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम 4:30 वाजता चंद्रभागा मैदानातील महासभा स्टेजवर ते येतील। 4:45 वाजता मुंबई ते पंढरपूर अशा आजपासून सुरू होणाऱ्या विठाईचं एसटी बसचा शुभारंभ होईल, लोकार्पण होईल आणि ठीक 5 वाजता उद्धव ठाकरेंच्या सभेला पंढरपुरातून सुरुवात होणार आहे आणि 6:45 वाजता चंद्रभागेच्या तीरावर महाआरती, ज्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। एकूणच हा दौरा पाहिला तर लोकसभेचं रणशिंग फुंकण्याच्या तयारीत सेना असल्याचं दिसतंय। याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया पंढरपूरला, ज्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी आहेत हेमंत बिर्जे। हेमंत, जर आपण आजचा सामनाचा अग्रलेख पाहिला तर या अग्रलेखात म्हटलं गेलेलं आहे की आता क्रांती होणार आहे, चंद्रभागेच्या तीरी क्रांती होणार आहे। कशी या क्रांतीची पूर्वतयारी? लागवी नक्कीच शिवसेनेचं हे शक्ती प्रदर्शन आहे। चलो अयोध्येनंतर चलो पंढरपूर आणि पंढरपुराला विठाईचं दर्शन घेऊन उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन करणार आहे, शिवसेना जी शक्ती प्रदर्शन करणार आहे, हा जो स्टेज आहे, जो बॅकड्रॉप आहे 60 फूट बाय 40चा, ज्याच्यावर पहिले मंदिर, फिर सरकार आणि एक संसद दाखवलेली आहे, म्हणजे भारतीयाची संसद आहे आणि त्या संसदेमध्ये शिवसेना एकलो चलोरींनी कशा पद्धतीने आपला नारा देते आणि हा संपूर्ण शिवसैनिकांमध्ये आज ज्या पद्धतीनं चैतन्याचं वातावरण आहे, घोषणा देत आज शिवसैनिक सकाळपासून या सभेसाठी यायला लागलेले आहेत। आपण पाहू शकता इकडे कशा पद्धतीने संपूर्ण तयारी शिवसेनेने केलेली आहे आणि या तयारीसाठी शिवसैनिक 15 दिवसापासून पूर्ण राज्यामधनं आलेले आहेत। कशा पद्धतीची तयारी केलेली आहे हे आपण पाहू शकता। शिवसैनिकांमध्ये एक नवं चैतन्य आहे। काय वाटतं उद्धवजी, आज शक्ती प्रदर्शन करणार शिवसेना एकला चलोरेचा पुन्हा एकदा नारा देते? पहिलं प्रथम तर आमचे महाराष्ट्राचे सगळ्यांचे लाडके आमचे विठ्ठल पंढरपुरामध्ये विठ्ठल आणि माऊलीचे दर्शन घ्यायला येतात, म्हणून लाखो शिवसैनिक पंढरपुरामध्ये 2 दिवसापासून दाखल झालेले आहेत। एकच माहोल आणि एकच उत्साह आहे की ही सभा, ही महासभा होणार आहे इकडे पंढरपुरामध्ये आणि काय खूप मोठं वेगळं चित्र या सभेनंतर महाराष्ट्राला मिळणार आहे आणि प्रत्येक शिवसैनिकाची खूप मोठी अपेक्षा आहे। खूप मोठं महत्वाची भूमिका या सभेमध्ये उद्धव साहेबांच्या माध्यमातून होणार आहे। आजच्या सामन्याच्या अग्रलेखात म्हणाले की क्रांती होणार आहे, नेमकी काय क्रांती आहे? क्रांती तर होणारच आहे, कारण की आता पहिलेच आम्ही मोठा मुद्दा मांडलेला आहे की पहिले मंदिर फिर सरकार या भूमिकावरती उद्धव साहेब आणि पूर्ण महाराष्ट्र आम्ही सगळे शिवसैनिक ठाम आहेत। शिवसैनिक ठाम आहेत, काय वाटतं? शिवसैनिक कारण की उद्धव साहेबांचं वक्तृत्व चांगलं आहे आणि एक महाराष्ट्र म्हणून आपल्या माननीय बाळासाहेब, स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांचा मुंबई म्हणून राज्य घोषित केलेलं आहे आणि ते त्यांच्या नावावरच ओळखलं जातं। उद्धव साहेबांनी त्यांचं वक्तृत्व आपलं ठामपणे पूर्ण शेतकरी आणि शिवसैनिकावर वक्तृत्व चांगलं आणि स्वतंत्र भूमिका घ्यावी, भाजप सोबत युती न करावी आणि आपलं वक्तृत्व शिवसेने स्वतंत्र पक्षाप्रमाणे वक्तृत्व चांगलं मांडावं। लागवी आपण पाहू शकता शिवसैनिकांमध्ये एक इच्छा आहे की
स्वबळावर लढलं पाहिजे, भाजपबरोबर अगदी. युती केली नाही पाहिजे. अगदी नेमकी युती हेमंत, नको. तुमच्याकडून या संदर्भात अधिक जाणून घेणार आहोत. शिवसेना या ठिकाणी कुठंतरी दबावाचं राजकारण करताना दिसते, अशी सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा होतीये. धन्यवाद हेमंत, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता आणि उत्साह आमच्यापर्यंत पोहोचवलात त्याबद्दल.